नमस्कार मंडळी, आज आपण बनवणार आहोत घरच्या मसाल्यातला अप्रतिम टिटा कलेजी फ्राय। ही रेसिपी बनवण्यासाठी 1/2 किलो टिटा कलेजी घेऊया। आलं, 2 हिरव्या मिरच्या, कोथिंबीर, खोबरे, 1 टोमॅटो, घरचा मसाला, गरम मसाला। प्रथम उकळीत लसूण ठेचून घेऊया। आता ठेचलेला लसूण बाजूला ठेवून देऊया। मिक्सरमध्ये खोबरे, लसूण, आले, हिरव्या मिरच्या, कोथिंबीर आणि चिरलेला टोमॅटो घालून थोडंसं पाणी टाका आणि बारीक वाटून घ्या। आता हा वाटलेला मसाला बाजूला ठेवून देऊया। एका पॅन मध्ये 2 चमचे तेल घाला आणि गरम होऊ द्या। आता त्यात ठेचलेला लसूण घाला आणि परतून द्या। आता हा वाटलेला मसाला घाला। मसाला थोडा परतल्यावर 2 चमचे घरगुती मसाला टाका आणि थोडं परतवा। आता टिटा कलेजी घाला। मिक्सरमध्ये जे उरलेले मसाले कण आहेत त्यात थोडंसं पाणी टाका आणि हे पाणी पॅन मध्ये घाला। चवीनुसार मीठ घाला। पॅनवर झाकण ठेवून शिजून द्या। शेवटी 1 चमचा गरम मसाला टाका आणि थोडी कोथिंबीर घाला। आता पुन्हा झाकण लावा आणि शिजू द्या। आपलं स्वादिष्ट टिटा कलेजी फ्राय सर्व करण्यास तयार आहे। तुम्हाला ही रेसिपी आवडली का तर लगेचच लाईक आणि शेअर करा।